भोंदू खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना एसआयटी कडून समन्स। शिवनिका ट्रस्टच्या आजी माजी सदस्यांची चौकशी होणार, सूत्रांची माहिती। भोंदू अशोक खरातच्या पोलीस कोठडीत पुन्हा वाढ। विशेष न्यायालयाकडून खरातला 4 दिवसांची पोलीस कोठडी। 1 एप्रिलपर्यंत भोंदू खरातचा कोठडीतच मुक्काम। एकनाथ शिंदेंना खरातकडे घेऊन जाणारे केसरकरच होते। शिंदेंसह खरातला भेटणाऱ्या मंत्री आणि नेत्यांची चौकशी करा, संजय राऊतांची मागणी। तर उद्धव ठाकरे मिलिंद नार्वेकरांनाही आरोपी करायचं का, नवनाथ बन यांचा राऊतांना सवाल। भोंदू अशोक खरातला भेटलेल्या 39 आमदारांची नावं जाहीर करा। दीपक केसरकरांच्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवार आक्रमक। खरातला 39 आमदार भेटले, पण माझंच नाव का, केसरकरांनी केलं होतं वक्तव्य। एप्स्टीनला मारलं तसं खरातसोबतही होऊ शकतं। पुरावे नष्ट करण्यासाठी असं केलं जाऊ शकतं। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांकडून संशय व्यक्त। महिलांना भुलवण्यासाठी खरातची विचित्र मोडस ऑपरेंडी समोर। तू सुंदर आहेस, नवऱ्याला तुझी कॅपेबिलिटी ओळखता येत नाही असं म्हणत भुलवायचा। चौकशीत धक्कादायक माहिती उघड। नाशिकमधील ओकस प्रॉपर्टी कार्यालयातील खरातचे अश्लील कारनामे उघड। केबिनमधील उच्च दर्जाच्या काचा पाहून पोलीसही थक्क। बाहेरून काही दिसू नये म्हणून बसवल्या अतिगडद काळ्या काचा। मंत्री मंगल प्रभात लोढा यांचं गॅस तुटवड्यासंदर्भात छगन भुजबळांना पत्र। अंबिल सणासाठी जैन मंदिरात गॅस उपलब्ध करून देण्यासंदर्भात पत्र। 16 जैन मंदिरात प्रत्येकी 5 सिलेंडर देण्याची मागणी। मंत्री मंगल प्रभात लोढांविरोधात आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक। मराठी माणसांना सिलेंडर मिळत नाहीये, मात्र लोढांमुळे जैन मंदिरांना सिलेंडर दिले जात असल्याचाही आरोप। अकोल्यात गॅस सिलेंडर तुटवड्याचा पहिला बळी। प्रकाश आंबेडकरांचा आरोप। प्रशासकीय नियोजनाच्या अभावामुळे शंकरराव शिरसाट यांचा बळी। प्रकाश आंबेडकरांची सरकारवर टीका। सुनेत्रा पवारांचं नेतृत्व स्वीकारून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर आनंदच। विलिनीकरणाच्या चर्चांवर आमदार सुनील शेळकेंची प्रतिक्रिया। दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणासंदर्भात सध्या कुठेच चर्चा नाही। सुनेत्रा पवार पक्षाच्या अध्यक्षा, त्या अंतिम निर्णय घेतील, सुनील तटकरे यांची भूमिका। राज्यात उद्यापासून मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा। विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता। कोकण आणि गोव्यातही पावसाच्या सरी कोसळणार।